दिनांक 13 ते 15 फेब्रुवारी पर्ली तालुक्यामध्ये आम्ही पशुधन एक्सपो हे अखिल भारतीय पशु पक्षीचा एक्सपो आपण नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून आणि बाहेरमधून पशुपक्षीच्या 800पेक्षा अधिक व्हरायटीच्या पशुपक्षीचे प्रदर्शन होणार आहे. त्यासोबत 300पेक्षा जास्त थीमॅटिक स्टॉल्स आणि लाईव्ह डेमोज याच्यासुद्धा आपण नियोजन तिकडे केलेलं आहे. हे बीड जिल्ह्याच्या आणि पर्लीच्या तालुक्याची एक अभिमानाची गोष्ट आहे की ती मोठ्या प्रमाणात एक एक्सपो इकडे होत आहे. या एक्सपोमध्ये आम्ही कृषी विभागाचंसुद्धा 80 स्टॉलचं नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये बचत गटच्यासुद्धा 30पेक्षा जास्त स्टॉल्स असणार आहे. मला सर्व पशुपालक शेतकरी बीडच्या नागरिकांना असे आवाहन आहे की इथे मोठ्या प्रमाणात असलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमच्या उपस्थित दर्शवला पाहिजे. आमच्या शेतकरी बांधवांचा इन्कम कसे वाढवू शकतो, नवीन कुठला तांत्रिक अपग्रेडेशन झालेलं आहे आणि शेतीबद्दल तुमच्या माहिती वाढवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे की 15 फेब्रुवारी हे महाशिवरात्री आणि पर्ली वैजनाथमध्ये आमचं शिवदर्शनसुद्धा तुम्ही घेऊ शकतो. त्यामुळे सर्व बीडकरांना मला आव्हान आहे की तुम्ही या एक महोत्सव, एक ज्ञानाचा महोत्सव आहे, याचा संधी तुम्ही वापरला पाहिजे असे माझं सर्वांना आव्हान आहे.